नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आज सुरुवात करत आहोत दिवाळीच्या फराळाला. तर पहिला आमचा पदार्थ आहे शंकरपाळ्या. तर तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही ही रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा. तर चला मग सुरुवात करूया. पहिला घ्यायचे 1 वाटी पाणी. गॅस चालू करून गरम करून घ्यायचं आहे. त्यात सेम मापा एवढी साखर टाकायची आहे. साखर आणि साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित वितळली की त्याच्यामध्ये सेम मापाचं एवढं तूप घालायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ पण घातलं तरी चालेल. तुम्हाला पिठात टाकायचं असेल तर पिठात पण घालू शकता. आता आपली साखर व्यवस्थित वितळलेली आहे. तर आपण हा गॅस बंद करून टोप साईडला काढून घेऊया. हे आहे तूप, गाईचे घरगुती साजूक तूप. हे तूप आपण सेम वाटी जेव्हा टाकतो तेव्हा हे लगेच पाण्यामध्ये मिसळून जाणार, कारण की हे पाणी गरम असल्यामुळे तूप पटापट पितळतं. हे बघा, बघा पटकन वितळलं ते पाणी गरम असल्यामुळे. एका परातीमध्ये मैदा घेऊया. जेवढ्या आपण जे तूप, साखर आणि पाणी घेतलेलं तेवढेच 7 वाट्या आपण मैदा घ्यायचा. आता हे जे आपण पाणी होतं ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या मैद्यामध्ये, थोडं थोडं घालून. आता हे पीठ मळून आपलं झालेलं आहे. ते एका पिशवीमध्ये 20 ते 25 मिनटं आपण ठेवून देऊया बंद करून, म्हणजे ते थोडं मुरेल पीठ आणि मग आपण लाटायला घेऊ. द्यायचं 20 मिनटं हे मी पिशवीमध्ये बांधून ठेवलं होतं. ते आता व्यवस्थित भिजलेलं आहे पीठ. आता हे पीठ थोडंसं मळून त्यातले गोळे काढून मग आपण लाटायला घेऊया.
चौकोनी हा. हे पहिला साईड हा, साईडचे इकडून कट करू. करून घ्यायचे. आणि पण बरं आहे. एवढं फुकट घेतली बाबू. नाही नाही ती कापायची नंतर. फुकट नाही असं. ती कापू शकतो नंतर. अजून 2-5 करून त्याला कापून टाकायचं. सरळ चौकोनीच कापू. हा चौकोनीच कापते बेटर आहे. ते मस्त दिसतात. हा जरा असे मोठे कापणार तर तुला तळायला वेळ लागेल. बस ना. बस हे सगळेच हा हो त्याच्यावर असे मैदा येतो अजिबात नाही चिटकत. घालताना मस्त गठ्ठा तुटून घालायचा आपोआप सेपरेट होतं. आता आपल्या सगळ्या शंकरपाळ्या त्या लाटून आणि कापून वगैरे सगळं झालेलं आहे. कधी सॉल्व करणार आणि कधी तर आता आपण हे मंद आचेवरतीच तळायचं असतं. तळल्यानंतर मग मी दाखवते. तेल गरम करत ठेवलं आहे. गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये सोडूया. पण स्लो गॅसवरती तळायचं. असा लालसर कलर झाला की आपण शंकरपाळ्या काढून घ्यायच्या. आता हे सगळं तळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती खुसखुशीत आहेत. लगेच चुरा होतोय त्याचा. आणि हे तर मस्त वाटतं एकदम. ह्याचे प्लेट्स निघतात वेगळ्या वेगळ्या. चला तर मग आपण हे सर्व करूया आता आणि टेस्ट पण करूया. तर आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत रेडी. मित्रांनो, हा व्हिडिओ आता आम्ही इथेच एंड करत आहोत. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.